रोज माझ्या मागे कुठे ना कुठे हळदी कुंकूला जायची घाई चालू झाली आणि माझा भांड्याचा ढीग मात्र रात्रभर तसाच राहते, कारण लेट झाल्यावरती आपल्याला अजिबातच भांडी धुवायची इच्छा होत नाही। तसंच काहीसं आजकाल माझ्या बाबतीत घडतंय। त्यानंतर आलेले वाहन सुद्धा मी अजून खोलून पाहिले नव्हते, जे की आज पाहिले। खरं खूप छान वाहन आले, दोन्ही पण वाहन मला खूपच काय आवडले। आणि यूट्यूबला आपले व्हिडिओ तर चालतायत, पण सबस्क्राईब कोणी करत नाही तर प्लीज चॅनलला सपोर्ट करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यानंतर काल बिचाऱ्या मम्मीने इतके सारे ड्रायफ्रुट्स आणून दिले, पण सर्व जागेवर पडले। ॲक्च्युली त्याची जागा सुद्धा चेंज केली नाही, सगळं जिथले तिथे पडलं होतं। सकाळी साहेबांचा ओरडा खाल्ला आणि ते मात्र पहिले नीट नेटकं सर्व ठेवायचा मात्र मी निर्णय केला। मग काय, सर्व काजू बदाम एकत्र झाले होते, ते पहिले सगळे बाजूबाजूला करून घेतले। छान काल वाहनाला आलेला डबा त्यामध्येच बदाम भरले आणि बाकी 2 डबे जे उरले होते त्यामध्ये काजू आणि मनुके ठेवले। जेव्हा मी याला सर्व सेट केलं, सगळे डबे व्यवस्थित भरले, खरंच किती छान दिसत होतं। आणि खरंच घरात पसाऱ्यापेक्षा ना जिथल्या तिथे वस्तू इतकी काही शोभा देते ना, खरंच तुम्ही बघू। त्यानंतर पनवेलवरून चपलीचं स्टँड आणून कमीत कमी हप्ता ते 2 हप्ते झाले, पण ते लावायचं काही मुहूर्त लागत नव्हता। आज साहेबाच्या मागे लागून ते काम मी पूर्ण करूनच घेतलं। त्यानंतर तर स्टँडवर चपली ठेवायच्या, त्या घाण ठेवण्यापेक्षा छान वॉश करून घेतल्या, नंतर ठेवायला घेतल्या। बघू शकता खूप ते खूप दोघांचे आमच्या 2-2 जोड असू शकतात, पण माझ्या पिल्लाचे मात्र कमसे कम 6 ते 7 जोड इथे चपलांचे आहेत। छान असं चपल्या वॉश करून सगळ्या स्टँडला ठेवल्या आणि फायनली लुक बघून खरं मला तर खूप आवडलं, खूप छान दिसत होतं। आणि ना परीला सकाळी ना मस्त असा फ्लावरचा पराठा बनवून दिला होता, तो तिला इतका काही आवडला ना, आल्यापासून माझ्या मागे लागली, मम्मी तसाच पराठा मला खायचा आहे। आता लेकीने हट्ट केले आणि मम्मीने नाही पुरवला, असं तर होणार नाही। छान तिला पराठा बनवून दिला। आणि रात्री ना हळदी कुंकूला जायसाठी आधी मी ड्रेस घातला, त्यानंतर सर्व बिल्डिंगच्या लेडीजनी साडी नेसलेलं बघून ना मी पटकन येऊन साडी चेंज केली। इतका सारा मी पसारा घालून गेली होती ना, तसाच तो पडला होता। सकाळी सगळं आवरून घेतलं, थोडासा वेळ मिळाला म्हणून परीसोबत थोडीशी टीव्ही पाहून घेतली। त्यानंतर आमच्या साहेबांनी आज मोड आलेलीच मटकी आणली, कारण माझ्याकडून ना भिजत घालायचं अजिबातच लक्षात राहत नाही। त्यानंतर मी कशी बनवली हे तुमच्यासोबत शेअर करते। छान कांदा टोमॅटो टाकला, छान परतवून घेतला, त्यामध्ये मीठ, हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, कोथिंबीर टाकून परतवली। त्यानंतर मोड आलेली मटकी टाकली आणि छान परतवून घेतली आणि वाटणामध्ये खोबरं आणि लसूणचं वाटण टाकलं। 1 ग्लास पाणी टाकून 1 शिट्टी घेतली। खूप छान प्रकारे भाजी, इथे स्वयंपाक झालेलाच होता। त्यानंतर परीला क्लासला घेऊन गेली आणि आज ही म्हणाली मम्मा आपण थोडं सेम दिसतोय। त्यानंतर मी घरी आली आणि जेवायला घेतलं। भाजी तर इतकी छान झाली होती ना। चला तर मग बाय बाय।